ऐका ऐका, चला सप्ताह चालू आहे, हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यास महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप? तसे एखाद्याला विचारलं चला आता 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. मुद्दा डोक्यात ठेवा. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही इथं आलात तेवढे भाग्यवान आहेत. लक्ष देऊन ऐका. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता ऐका, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो शाबास. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. ढाला ढाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. आणि असे माझे जगद्गुरु तुकोबाराया केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणाशी. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणाशी. बोलिले ते ऋषी सात भावे वरताया, सात भावे वरताया. हाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. हे उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. संताचे मार्ग आडराने भरले जग. उच्चिष्टाचा भाग उरला तो शेव उरला. आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्ग. लक्ष देऊन ऐका. महाराज याला उशीर झाला पण तुमचे चेहरे पाहून आनंद वाटला. गाडीवर नाही दिगंबर बाबा, काही माणसं पुढे बसलेली तुला का दुष्काळ पडला. वडली गोवारी कैशी दिसे तोंडावरी, कैशी दिसे तोंडावरी, कैशी दिसे तोंडावरी. वडली गोवारी कैशी दिसे तोंडावरी, कैशी दिसे तोंडावरी, कैशी दिसे तोंडावरी. हॅलो हॅलो. थोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. काय सहगाव दिगंबर बाबा. झोपा टाळीवर. ऐका आनंद वाटला. आणि त्यातले त्यात मला कलाकार पाहून आनंद वाटला. दाता महाराज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. विठाला बस असे माझे जगद्गुरु तुकोबाराया आजच्या अभंगातून सत्संगती घडावी आग्रह करता. मला वाटतं दिगंबर बाबा माणसाच्या जीवनामध्ये संगती फार मोलाची आहे. तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो, इतरांची संगती घडू नाही आणि चांगल्याची घडल्याशिवाय वा लवकर उत्तर द्यायचं. इंचवाची भेट व्हावी का नाही बघायचं. इंच भेटल्या आगा गा 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 इंच चावाला देवा देवा देवा. बस माणसाच्या जीवनात इंच चावल्यास शांत बसू देणार. पण वाक्य डोक्यात ठेवा, आपल्या जीवनात इंच भेटला तर चालेल, दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही. इंच वाचा फक्त नांगी 30 आहे. कशात तो का म्हणे इंचाची नांगी तैसा दुर्जन सर्व अंगी. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे. टाळी वाजवा टाळी. तुका म्हणे क्षण
मलाही जेवून जायचंय, भूक लागली आहे. तो का म्हणे शन नको जाऊ द्या, लक्ष द्या. माणसाच्या जीवनामध्ये इतराची भेट होता कामा देगा बाबा. मी विनोदाना सांगतो, तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल इंचवाच्या नागीतीस आहे. कशात? तुम्ही घरी जायचं. कुठं कुठं घरी. आणि घरी जाऊन झोपायचं. सरळ नाही, पालतं. बऱ्याच माणसाला पालतं झोपल्याशिवाय झोप लागत, त्याचे कामच पालते असते. आता झोपीचे बरेच प्रकार आहेत दामोदर अण्णा. काही माणसं झोपीत असे चालत वाटते स्वर्गात हळू हळू. काही झोपीतच फिरत त्याला चक्री झोप म्हणायची, चक्री. काही झोपीतच पाय खोरीत त्याला खुंदुळी झोप म्हणायचं, खुंदुळी. काही झोपीतच उशी घेऊन पळत त्याला पळती झोप म्हणायचं. झोपीच्या बरेच प्रकार आहेत. थोडं माझ्याकडे पहा. तुम्ही घरी जाऊन झोपा. तुम्ही इकडं त्याच्याकडे काय बघा ना. तुम्ही आता त्याच्यावर ओळखून घ्या ना. तुम्ही तरी शांत राहा. उडाला विढाला तुम्ही घरी जाऊन झोपायचं. तुमच्या पाठीहून इंचू जाऊ द्या, तुम्हाला काही होणार होणार. फक्त तुम्ही झोपीत असं करायचं. तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार इंचवाच्या नागीतीस आहे. पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी गती करावी